नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण अंगणवाडी परिवीक्षिका किंवा मुख्य सेविका जी आहे, जी भरती 2026 मध्ये होणार आहे, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे अंगणवाडी परीक्षेसाठी काय पात्रता आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर वेतन श्रेणी काय आहे आणि यासाठी आवश्यक असे कागदपत्रे कोणती आहेत, बरोबर, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डॉक्युमेंट्स, वयोमर्यादा, त्याचबरोबर वेतन श्रेणी काय आहे आणि पात्रता काय आहे, या सगळ्या बाबी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, कारण डेली अपडेट या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आपल्याला मिळत असतं. त्यामुळं जर नोटिफिकेशनवर क्लिक केला असेल तर तुम्हाला दररोज हे व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी की जी जाहिरात आहे, अंगणवाडी परिवीक्षकाची जी जाहिरात आहे, ती साधारण या ठिकाणी जुलैमध्ये येऊ शकते. ओके, म्हणजे 2 महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. त्यामध्ये जून किंवा जुलैमध्ये, प्रोबेबली काय आहे, जुलैमध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आता यामध्ये आपल्याला अंगणवाडी परिवीक्षिका व्हायचं आहे. तर यामध्ये ही 2 प्रकारची पदं आहेत. ते एक तर काय आहे, अंगणवाडी परिवीक्षिका किंवा त्याला सुपरवायझर म्हणतात. त्याचबरोबर या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका आहे. अंगणवाडी परिवीक्षिका जी आहे, हे बाल विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी काय आहे, अत्यंत महत्त्वाचे असे प्रशासकीय पद आहे. सेकंड, अंगणवाडी मुख्य सेविका जी चीफ या ठिकाणी सेविका आहे, ते ही अंगणवाडी केंद्रावर नियंत्रण ठेवणारी शासकीय मुख्य अधिकारी आहे. ठीक आहे. आणि यामध्ये हे अंगणवाडी परिवीक्षिका होण्याची किंवा मुख्य सेविका होण्याची जी संधी आहे ते सर्वांना उपलब्ध आहे आणि हे फक्त महिलांसाठी आहे. आणि यासाठी जी पात्रता लागते ती आपण इथं पाहणार आहोत, कारण यावर या ठिकाणी की चांगले अधिकार आपल्याला मिळत असतात. त्याचबरोबर आपल्याला चांगली वेतन श्रेणी सुद्धा ह्याच्यामधून उपलब्ध आहे. तर यामध्ये मग आता शैक्षणिक पात्रता काय आहे या पदासाठी, अंगणवाडी परिवीक्षिका जी आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, कारण अनेक महिलांनी आपल्या बॅचेस सुद्धा जॉईन केलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या नवीन महिला बॅच जॉईन करणार आहेत त्याच्या समोर एक प्रश्न आहे, कारण दररोज या ठिकाणी आम्हाला मेसेज येत असतात की सर या परीक्षेसाठी ही क्वालिफिकेशन काय आहे किंवा पात्रता काय आहे. तर यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे अंगणवाडी परीक्षेसाठी हे कोणत्याही शाखेची की काय असले पाहिजे गरजे, तर आपली पदवी असणं गरजेचं, एनी ग्रॅज्युएट ज्याला आपण म्हणू, की तुमच्याकडं पदवी असणं गरजेची आहे. म्हणजेच एनी ग्रॅज्युएट जो आहे तो हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आणि ही जी परीक्षा आहे किंवा हे जे पद आहे हे फक्त महिलांसाठीच आहे. तर एनी ग्रॅज्युएट ही याची अट आहे. तर यामध्ये ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे त्यांनी हा फॉर्म भरायचा असतो किंवा त्यांना ही एक प्रकारे एक गोल्डन चान्स आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आता यामध्ये त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठामधून झालेलं आहे, ओपन युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे, अशांना सुद्धा या ठिकाणी ही परीक्षा देता येते. म्हणजे एनी ग्रॅज्युएशन तुम्ही या ठिकाणी ओपन युनिव्हर्सिटीमधून करा, एखाद्या डीम युनिव्हर्सिटीमधून करा किंवा या ठिकाणी रेग्युलर बेसिसच्या युनिव्हर्सिटीमधून करा. तर कुठल्याही पद्धतीनं आपल्याला एनी ग्रॅज्युएशन जे आहे ते असणं गरजेचं आहे. तोच या ठिकाणी काय आहे, ह्याचा मेन जो क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर की आपल्याकडं एक संगणक प्रमाणपत्र जे आहे, ज्याला आपण MSCIT म्हणतो, हे असणं गरजेचं आहे. जर नसेल तरीही काही इश्यू नाही. जर असेल तर या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. जर नसेल तरी सुद्धा काय आहे, सवलत दिली जाते किंवा तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा कालावधी मिळतो. म्हणजे तुम्हाला तुमची निवड झालेली आहे, तुमची जॉईनिंग झालेली आहे, त्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी मिळतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही MSCIT कव्हर करू शकता. ठीक आहे. त्यामुळे MSCIT सर्टिफिकेट असेल तरी असेल तर वेल अँड गुड आहे. जर नसेल तरीही काही इश्यू नाही, कारण आपण आफ्टर जॉईनिंग तुम्हाला 2 वर्षामध्ये ते कव्हर करता येतं. त्यानंतर यामध्ये मराठी भाषेचे जे ज्ञान आहे ते असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिंदी भाषेचे ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हिंदी जे आहे ही कंपल्सरी लँग्वेजमध्ये होते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यानंतर जर आपण या ठिकाणी वयोमर्यादा जर पाहिली तर वयोमर्यादा काय आहे, ओपन कॅटेगरी असेल तर किती आहे, 38 वर्ष आहे. आणि या ठिकाणी जर ओपनमध्ये असेल तर 38, राखीव प्रवर्ग जो आहे, रिझर्व्ह कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे, 43 वर्ष वय असणार आहे. ओके. त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी वेतन श्रेणी जर पाहिली, पेमेंट जर पाहिली, तर पेमेंट किती आहे, त्यामध्ये पेमेंट आहे 35,400 ते या ठिकाणी 1,12,400 पर्यंतची ही पेमेंट असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं या पेमेंटच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली स्टेबल जॉब जो आहे ते उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. तर हे 35,400 ते 1,12,400 पर्यंत हे पेमेंट आहे. त्यानंतर या ठिकाणी किंवा की जे पदोन्नतीसाठी काय आहे, अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे याचा एक मुद्दा आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा
ज्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षे काम केलेलं आहे, 10 वर्षे किमान 10 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना सुद्धा ही एक्झाम देता येते. म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे प्रमोशनसाठी. ठीक आहे. आणि फ्रेशरसाठी जे आहे, जी थेट भरती आहे, जसं ही जी भरती आहे थेट भरती होणार आहे, त्यामुळे इथं कसल्याही प्रकारची अनुभवाची गरज असणार नाही. एनी ग्रॅज्युएट ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या सगळ्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे एकतर फ्रेशर्स यांना सुद्धा चान्स आहे आणि ज्यांचं प्रमोशन आहे किंवा 10 वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे त्यांना सुद्धा काय आहे या ठिकाणी चान्स इथं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता यामध्ये हे झालं किंवा की एक तर याच्यामध्ये पात्रता काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे किंवा वयोमर्यादा काय आहे, पेमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स जे आहे ते असणं गरजेचं आहे. कारण आतापासून तुम्ही जर डॉक्युमेंट्स काढून ठेवले तर जेव्हा या ठिकाणी ॲड येईल तेव्हा गडबड होणार नाही किंवा तेव्हा आपण घाई गर्दीने काही चुकीचं डॉक्युमेंट काढू नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे आपण इथं पाहू. एक तर काय आहे या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडं ओळख किंवा नावाचा पुरावा जो आहे तो म्हणजे ID प्रूफ असणं गरजेचं आहे. मग ID प्रूफसाठी काय आहे या ठिकाणी एक तर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आहे. या दोन्हीपैकी या ठिकाणी एक असणं गरजेचं आहे. कोणतंही आधार कार्ड असू द्या किंवा या ठिकाणी पॅन कार्ड असू द्या. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा 10वीचं बोर्डाचं प्रमाणपत्र देखील जो आहे हा नावाचा किंवा या ठिकाणी एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. एक ID प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जातं. म्हणजे तुमच्याकडे काय आहे या ठिकाणी ID प्रूफ असणं गरजेचं आहे. कारण काय आहे त्या नावामधलं जर स्पेलिंग चुकीचं असेल ते या ठिकाणी काय आहे ते तुम्ही करेक्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आधार कार्ड असू द्या किंवा पॅन कार्ड असू द्या, दोन्हीपैकी एक या ठिकाणी गरजेचं आहे. नेक्स्ट, की तुम्हाला या ठिकाणी वयाचा जो दाखला आहे, ओके, प्रूफ ऑफ एज म्हणजे वयाचा जो पुरावा आहे तो वयाच्या पुराव्यासाठी काय आहे तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म नोंदणी दाखला जो आहे या ठिकाणी आपल्याला याचा वापर करता येईल. किंवा या ठिकाणी हे जर नसेल तर काय आहे ते तुमच्याकडे TC असेल, ओके, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते असेल ते सुद्धा चालतं. आणि या ठिकाणी वरील दोन्हीही उपलब्ध नसल्यास या ठिकाणी जन्मतारखेचा स्पष्ट उल्लेख असलेले शाळेचे अधिकृत बोनाफाईड जे आहे, ओके, बोनाफाईड प्रमाणपत्र सुद्धा चालेल. म्हणजे एक तर काय आहे बर्थ सर्टिफिकेट असेल तर चालेल, बर्थ सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी TC जरी नसेल तर काय आहे की स्कूलचे जे आहे बोनाफाईड जे आहे प्रमाणपत्र सुद्धा चालतं. नेक्स्ट, तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणकोणते लागणार आहेत यामध्ये 10वीचं या ठिकाणी प्रमाणपत्र आहे, 12वी बोर्डाचे परीक्षेचे उत्तीर्ण झालेले पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते असणं गरजेचं आहे, गुणपत्रिका असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पदवीचं या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र किंवा डिग्री सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते असणं गरजेचं आहे. किंवा या ठिकाणी शेवटच्या वर्षाची जी मार्कशीट आहे ती सुद्धा या ठिकाणी गरजेची आहे. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त जर तुम्ही शैक्षणिक डिप्लोमा केला असेल किंवा या ठिकाणी की उच्च पदवी घेतली असेल किंवा एखादा MA झालेला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट गरजेचे आहे. ठीक आहे. हे झालं डॉक्युमेंट. त्यानंतर या ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे राखीव प्रवर्गातून असाल म्हणजे या ठिकाणी SC ST OBC VGNT EWS सवलतीचा जर दावा करणारे उमेदवार असतील तर त्यांच्याकडे काय आहे जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर OBC असेल किंवा इतर प्रवर्ग असतील की ज्यांना काय लागणार आहे नॉन क्रिमिनल लागणार आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. ओके. आणि काय कोणतं तर चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. सॉरी. त्यानंतर EWS प्रमाणपत्र महिलांसाठी विहित नमुन्यातील चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जे EWS आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहेत त्यांच्यासाठी काय आहे चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं ही अत्यंत महत्त्वाची अशी अट आहे. त्यानंतर या ठिकाणी जर नावात बदल झाला असेल काही जणांच्या नावामध्ये बदल होत असतो म्हणजे लग्न झाल्यानंतर नाव बदललं जातं तर त्यासाठी या ठिकाणी तुमच्याकडे एक तर काय आहे विवाहानंतर नावात झालेला जो बदल आहे यामध्ये अनेक महिलांचा उमेदवारांचं काय होतं की लग्न झाल्यानंतर आडनाव किंवा संपूर्ण नावात बदल होतो. अशा वेळी जुने व नवीन नाव सिद्ध करण्यासाठी अधिकृत दस्तावेज जे आहे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे दस्तावेज जे आहे त्याला या ठिकाणी शासकीय गॅजेट असं म्हणतात. म्हणजे नावात बदल झाला असल्यास शासकीय गॅजेट म्हणजे राजपत्र जे आहे त्यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र ज्याला मॅरेज सर्टिफिकेट किंवा या ठिकाणी कायदेशीर प्रमाणपत्र तयार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही एक महत्त्वाची कंडिशन आहे. त्यानंतर हे
10वी बोर्डाचं सर्टिफिकेट, ओके, आणि मराठी व हिंदी, ओके, मराठी व हिंदी भाषांचे विषय नोंदलेले असणे हाच या ठिकाणी भाषेचा काय आहे, मुख्य पुरावा आहे. म्हणजे आपल्याला मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, हिंदीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर मग तिथं आपल्याला 10वीला कंपल्सरी असतात. त्यानंतर या ठिकाणी MSCITचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल तरीही काही इश्यू नाही, ओके, तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येतो. त्याचबरोबर या ठिकाणी किंवा की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ओके, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय आहे, या ठिकाणी हम दो हमारे दो, ठीक आहे. तर 2 अपत्ये या ठिकाणी ज्यांना आहेत तर त्यांना फॉर्म भरता येतो. 3 अपत्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही, ठीक आहे. ज्यांना 2010च्या नंतर या ठिकाणी 3 अपत्य आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. तर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे असणं हे बंधनकारक आहे, ओके. तर त्याचबरोबर या ठिकाणी पदोन्नतीसाठी काय आहे, अनुभव प्रमाणपत्र गरजेचं आहे. ज्या अंगणवाडी सेविका आहे ज्यांनी 10 वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेलं आहे त्यांच्यासाठी काय आहे, 10 वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे. मग आता हे जे सर्टिफिकेट आहे तर हे या ठिकाणी कुठून घ्यायचं आहे, तर याला CDPO प्रमाणपत्र नमुना असं म्हटलं जातं. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी जो आहे, ओके, यांच्या स्वाक्षरीने मिळालेले आणि 10 वर्षाच्या अखंड सेवेचा स्पष्ट उल्लेख असणारे हे अधिकृत प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे हा 10 वर्षाचा जो काही या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे ते झालं प्रमाणपत्राच्या बाबतीत. आता यामध्ये की हे झाले महत्त्वाचे प्रमाणपत्र जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि शेवटी की प्रमाणपत्र तुम्ही माहीत झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही काय करणं गरजेचं आहे, या ठिकाणी आता अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सगळं माहीत झालेलं आहे की त्याची पेमेंट काय आहे, कोण फॉर्म भरू शकतं, या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपल्याला ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय आहे, या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही घर बसल्या सुद्धा अभ्यास करू शकता. तुम्हाला या ठिकाणी जो काही तुमच्याकडे व्याप आहे तो व्याप बाजूला ठेवून या ठिकाणी जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा या ठिकाणी तुम्ही लेक्चर्स बघू शकता. हे सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असतात आणि तुम्ही ते कितीही वेळेस बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, त्याचबरोबर PDF नोट्स असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल केली जाणार आहे. तर अशी पूर्णपणे या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल जो सर्व सिलेबस आहे तो आपण या बॅचमध्ये कव्हर करत आहोत. अशा प्रकारची जी बॅच आहे ती म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी परिवीक्षिका मुख्य सेविका बॅच. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करतोय आणि अगदी माफक शुल्क आहे ते म्हणजे 999 रुपये. रेग्युलर जी फी आहे ती 2000 आहे, परंतु सध्या ऑफर आहे आणि यामध्ये अनेक महिलांनी ही जी बॅच आहे ही जॉईन केलेली आहे. आणि या बॅचसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत आणि अगदी ऑथेंटिक सोर्स ऑथेंटिक कंटेंट तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे. त्यामुळं आपल्याला लेट्स जॉईन डायरेक्शनची बॅच जॉईन करायची आहे. जर काही क्युरी असेल तर खाली नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावर तुम्ही बिंदास कॉल करा, ठीक आहे. आधीच आपण थांबू. निश्चित ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना सुद्धा तुम्हाला शेअर करायचा आहे. थांबू आपण. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.